तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठल्या पद्धतीचं टूल फिबोनाची इंडिकेटर कशा पद्धतीने यूज केलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे, आज फेब्रुवारीची एक्सपायरी आहे। निफ्टी आणि बँक निफ्टीची दोन्ही इंडायसेसला मी फिबोनाकीचं टूल जे आहे, इंडिकेटर जे आहे ते यूज केलेलं आहे। तर फिबोनाकी टूल जे आहे मोस्ट ऑफ जे सिस्टीम ट्रेडर्स आहेत ते यूज करतात आणि त्या सिस्टीम ट्रेडरचं कायम लक्ष असतं की कुठल्या लेवलपासून मार्केट जे आहे त्याचं रिव्हर्सल करत आहे किंवा कंटिन्युएशन करण्याच्या हिशोबाने होत आहे। तर त्या बाबतीत जे प्रकाश टाकण्याचं काम जे ते फिबोनाकीचं टूल करतं। तर अतिशय कमी वेळेमध्ये तुम्हाला मी फिबोनाकी टूल म्हणजे काय, त्याला कसं घ्यायचं ते आपण बघूयात। तर हे झिरोदाचा प्लॅटफॉर्म आहे। या झिरोदाच्या प्लॅटफॉर्मवरती मी वेबसाईटवरती हे केलं आहे आणि इकडं जर साईड बारमध्ये जाताल तुम्ही तर इथं तुम्हाला फिबोनाकी रिट्रेसमेंट अल्टीएफ किंवा त्याच्या खाली जर तुम्ही कन्सिडर केलं तर फिबोनाकी एक्सटेन्शन, ह्या दोघांचं वेगवेगळं काम तिथं आहे। तर सुरुवातीला आपण टूल जो आहे फिबोनाकी रिट्रेसमेंटच्या बाबतीत डिस्कशन करणार आहोत। तर फिबोनाकी रिट्रेसमेंट ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस एक पॉईंट आपल्याला घ्यावा लागतो आणि जिथं ती मूव वरच्या बाजूला संपले तिथं त्याला सोडून द्यावं लागतं किंवा ती जर मूव खालच्या बाजूला आले तर तिथं त्याला सोडून द्यावं लागतं। आणि ते सोडून दिल्यानंतर आपल्याला असे काही नंबर्स येतात का 0.78, 0.61, 0.5, 0.28, 0.23 आणि 0। आणि ही जी व्हॅल्यू जिथनं स्टार्ट झालेली ती 100%ची, म्हणजे 100 to 0 मध्ये ज्यावेळेस ही मूव स्टार्ट होते त्यावेळेस त्या व्हॅल्यूज ती किंमत कुठून तिचं युटर्न घेऊ शकते किंवा कंटिन्युएशन करू शकते त्याच्याबद्दलचा जो अंदाज जो आहे हा फिबोनाकी टूल आपल्याला देत असतो। आणि मी अगोदर सुरुवातीला सांगितलं की सिस्टीम ट्रेडर जे आहेत या फिबो टूल्सला व्यवस्थितरित्या यूज करतात आणि आपल्याला जर इंट्राडेमध्ये विशेष रस असेल तर त्याच्यामध्ये हे फिबोनाकी रिट्रेसमेंटचं टूल जे आहे तुम्ही व्यवस्थितरित्या उपयोगात आणू शकता। तर चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बघू आणि नेमकं कशा पद्धतीने फिबोनाकी टूलला चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसलं हे पण आपण इथं अंडरस्टँड करून घेऊयात। तर तुमच्यासाठी मी हे सगळं डिलीट केलं आहे। डिलीट केल्यानंतर हे ऑलरेडी फिबोनाकी टूल इथं यूज केलेलं आहे। त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं लक्षात येईल की जिथून स्टार्ट केलं आहे तो एक सपोर्ट झोन आहे आणि तिथे 100%ची लेवल आहे आणि तिथून त्याला कनेक्ट केलं या पॉईंटपर्यंत आणि ती जी लेवल आहे ती 0 पॉईंटची लेवल आहे। या 0 पॉईंटचा लेवलचा अर्थ काय की इथून याची मूवची सुरुवात झाली आणि ह्या पॉईंटला ती काय झाली, एंड झाली, संपली। मी ह्या पॉईंटला एंड होणारा पर्यंत ठेवले नाही कारण ह्या पॉईंटलाच महत्त्व आहे आणि ते सोडून दिल्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं तर ह्या व्हॅल्यूजकडे लक्ष द्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला या फिबोनाकी टूलचा अंदाज तुम्हाला तिथे येऊन जाईल। तर बघा इथं 22 किंवा 23 तारखेला ज्यावेळेस ही मूव झाली म्हणजे तुमच्यासाठी प्राईसचं बिहेवियर जे ऑलरेडी तुम्हाला एक इस्टॅब्लिश्ड स्टार्टिंग पॉईंट आणि एक इस्टॅब्लिश्ड एंडिंग पॉईंट संपणारा पॉईंट भेटेल। तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, त्या दोन पॉईंटला कनेक्ट करणारं फिबोनाकी एक्सटेन्शन हे करायचं। इथं साईड बार पॅनलमध्ये जायचं आहे आणि याच्यापासून तर याच्यापाशी एंड होणारं तुम्हाला फक्त अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे। सोडून दिलं तर ते फिबोनाकी एक्सटेन्शन टूल तुम्हाला तिथं भेटलं आणि ते भेटल्यानंतर सिंपल मी आता ऑलरेडी काढलं होतं म्हणून मी त्याला डिलीट करून टाकलं। तर तुम्ही इथे व्यवस्थितरित्या बघा की प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला जे आपण म्हणतो की सपोर्ट आणि रेजिस्टन्सबद्दल आपल्याला अंदाज जो आहे तो व्यवस्थितरित्या आला पाहिजे। तर व्यवस्थित बघा ज्यावेळेस हा टॉप झाला होता किंवा इथं सगळी मूव जी आहे ही निफ्टीमधली एंड झाली होती त्यावेळेस ह्या निफ्टीने जवळजवळ 0.5 म्हणजे 50%च्या लेवलच्या आसपास, आणि ती लेवल कुठली होती 21,890च्या आसपास किंमत आपल्याला तिथं जाताना दिसली। आणि त्यानंतर तुम्ही बघितलं तर 21,890 पासून जो हाय झाला तो 22,300च्या आसपास होताना आपल्याला दिसला। त्यानंतर थोडंसं साईडवेज कन्सॉलिडेशन झालं आणि ते 0.23 ते 0%च्या आसपास झालं। त्याच्यानंतर ब्रेकडाऊन होताना कालपासून दिसलं, परंतु आज 29 फेब्रुवारीच्या एक्सपायरीच्या दिवशी या निफ्टीला जर बघितलं तर ती जी 0.5ची लेवल 22 किंवा 23 तारखेला आली होती, 22 तारखेलाच आली होती, त्या लेवलच्या आसपासच घुटमळताना आपल्याला निफ्टी 15 दिसला। आणि फिबो टूलच्या रिट्रेसमेंटच्या लेवलच्या नुसार ही 50%ची लेवल होती आणि त्या 50%च्या लेवलच्या पासूनच निफ्टीने कसा युटर्न आपल्याला घेताना दिसला। आणि त्यामुळं आता जसं मी इथं हायलाईट केलंय टार्गेट झोन आजच्या दिवसासाठी मी एक्सपेक्ट करत होतो बट अनफॉर्च्युनेटली तो झोन आला नाही, परंतु तरी पण निफ्टी जो आहे तो 22,051च्या आसपास आहे आणि जो टार्गेट झोन मी कन्सिडर केला होता तो 22,080च्या आसपास कन्सिडर केला होता। तर
हे सांगण्याचा पद्धत प्रकार हा असा आहे की हे जे फिबोनाची टूल जे आहे हे आपल्याला अतिशय ब्रह्मास्त्रासारखं यूज होऊ शकतं, फक्त आणि फक्त आपल्याला कुठून ती मूव स्टार्ट झाली आहे आणि कुठं ती मूव एंड झाली याची आयडिया आपल्याला आली पाहिजे. आता दुसरं एक महत्त्वाचं, याला योग्य पद्धतीने उपयोग करण्याकरता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा लक्षात ठेवायचा आहे की ट्रेंड कुठला चाललाय. जसं की मी इथं जर बघितलं तर ट्रेंड जो आहे तो अप साईडमध्ये होता आणि तो अप साईडचा ट्रेंड झाल्यानंतर इथं एक टॉप झाला आणि हा जो आहे तो त्याचा बॉटम झाला. तर इथं हा तुमचा फिबोनाकीचा जो काय असणार आहे स्टार्टिंग पॉईंट असणार आहे आणि इथं जो आहे तो काय असणार आहे एंडिंग पॉईंट असणार आहे. हे सिंपल गोष्ट लक्षात घ्या, हा तुमचा एंडिंग पॉईंट नसणार आहे आणि ते ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या लेवल्स येतील की ज्या 0.5, 0.38, 0.23, जसं की 0.61, 0.78 आणि इकडल्या बाजूला 100% आणि इकडल्या बाजूला 0%. आणि याच्यामध्ये जे आपल्याला टार्गेट झोन करायचा आहे तो 0.5 पासून 0.61 ज्याला की आपण गोल्डन झोन म्हणतो. म्हणजे जर हा निफ्टी 50 ह्या झोनच्या आसपास आलाय तर आणि तिथं आपल्याला प्रॉपर रिव्हर्सल कॅन्डल्स काही दिसत आहेत, हॅमर दिसतंय, बुलिश एनगल्पिंग दिसतंय, बुलिश किकर दिसतंय, बुलिश हारामी दिसतंय, त्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी लॉंगच्या दिशेमध्ये जाताना आपण जाऊ शकतो. तर फिबोनाकीमध्ये हे रेशोज आहे आणि ह्या रेशोजमध्ये आपल्याला कुठलीही छेडखानी करायची नाही आहे. आपल्या झिरोदाच्या टर्मिनलवरती ऑलरेडी सगळं काही दिलेलं आहे, जास्त काही नाही. मी परत एकदा रिपीट करतो, फिबोनाकी रिट्रेसमेंटचं टूल घ्यायचं, टूल ते घेतल्यानंतर ते सिलेक्ट होईल. हा तुमचं इथून मूव स्टार्ट झाली त्याने इथे एंड झाली, तुम्ही ह्या पॉईंटला कन्सिडर करत नाही आहे. सिम्पल इथून स्टार्ट केली आणि ह्या पॉईंटला मला इथे एंड करायची, पण हे प्राइस ॲक्शन इकडं सुद्धा त्याच्यात आलं पाहिजे. म्हणून मी काय करतोय, याला बरोबर लाईन तंतोतंत टच होईल अशा पद्धतीने करतो. आणि तुम्ही बघा किती ब्युटिफुल पणे प्राइस जे आहे किंमत हां एक साईड एकतर्फीवरती गेली नाही, कमबॅक पुलबॅक करत बसली, पण ती तरी पण बघा किंमत जी आहे ती 22,059चा हाय केला आणि टार्गेट झोन जो होता तो 22,084च्या आसपास किंवा 75च्या आसपास होता आणि अजून पण 2 मिनिटं बाकी. तर ह्या फिबोनाकी टूलला तुम्हाला जर यूज करायचं तर माझं म्हणणं असं राहील 30 मिनिटापेक्षा जास्त 2 तासामध्ये बघा किंवा 3 तासामध्ये बघा, तुम्हाला त्या किमतीच्या बद्दल प्राइस ॲक्शन बद्दल चांगली व्यवस्थितरित्या जी आहे ती आयडिया येऊन जाईल आणि त्या आयडियाच्या बेसिसवरती तुम्ही एक अंडरस्टँड करू शकाल की इतिहासामध्ये कुठून किमतीनं युटर्न घेतला होता आणि तोच युटर्न प्रोबेबली आज मार्केट होऊ शकतं का, त्याकरता आपल्याला तशा पद्धतीचे कॅन्डलस्टिक पॅटर्न कळतायत का. आणि तो त्याबरोबरच आपल्याला जो सप्लाय आणि डिमांड ज्याला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणतो तो सुद्धा आपल्याला अंदाज येऊन जाईल आणि याच्या बळावरती आपण इंट्राडे मध्ये चांगल्या पद्धतीचे आणि कसोशीच्या पद्धतीचे ट्रेड जे आहेत ते करू शकू. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्या टूलचा कसा यूज करायचा आहे त्याबद्दलचा माहिती सांगणारा हा व्हिडिओ बनवला. याच्याद्वारे कुठलाही ट्रेडचं रिकमेंडेशन केलं नाही, हे व्हिडिओची चेतावणी आहे, डिस्क्लेमर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला कुठल्या आणखी नवीन विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंट करा. याबरोबरच तुम्हाला काही याच्याबद्दल शंका क्वेरीज असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. धन्यवाद, थँक्यू.